खमंग खुसखुशीत कोथिंबीरीचा पराठा जो लहान मुलंही अतिशय आवडीने खातील, मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। यासाठी आपण 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप हरभरा डाळीचे पीठ किंवा बेसन, 1/4 कप तांदूळाचे पीठ। हे सगळे पीठ आपण छान चाळून घेतलेले आहेत। यावर आता आपण टाकूया 1 टीस्पून ओवा, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून पांढरे तीळ आणि अर्धी जुडी स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोथिंबीरीला हे सगळे व्यवस्थित मसाले आपण लावून घेऊया। त्वचेसाठी, हृदयासाठी, पचनासाठी सगळ्यांसाठीच कोथिंबीर अतिशय उत्तम आहे। खाण्यासाठी चविष्ट आणि तितकाच पौष्टिक असा आपला कोथिंबीरीचा पराठा आहे हा। सगळं छान मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून ह्याला आपण मळून घेऊया। आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आणि किंवा सैलसर मळायचं नाही, साधारण मध्यम सॉफ्ट असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कणिक। हे पराठे बाकीच्या पराठ्यांसारखे टम्म फुगत नाही, ह्याच्यात आपण वेगळे वेगळे पीठ मिक्स केलेले, त्याच्यामुळे हे फ्लॅटच राहतात, पण खायला अतिशय खुसखुशीत आणि मस्त चविष्ट होतात। आता आपण ह्याच्यावरती तेल टाकूया आणि पुन्हा थोडं मळून घेऊया। साधारण 1 टेबलस्पून तेल आपण इथं टाकले। सगळ्या व्ह्यूअर्सला माझी एक रिक्वेस्ट, तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आम्ही खूप वेगळ्या आणि छान छान रेसिपीज शेअर करतो, ज्या करायला अगदी सोप्या असतील आणि ह्याच्यात भरपूर माहितीही तुम्हाला मिळेल ह्या रेसिपीज परफेक्ट होण्यासाठी। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा आणि ह्याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून देऊया। रेस्ट देऊन झाले। आता आपण ह्याचे मध्यम आकाराचे बॉल्स बनवून घेऊया। थोडं गव्हाचं पीठ पोळपाटावर टाकून ह्यांना लाटून घेऊया। जास्त जाड नाही लाटायचे आणि पातळही नाही, साधारण मध्यम आकाराचे पराठे आपल्याला लाटायचे आहेत। अशा प्रकारे हे पराठे खायला अगदी मस्तच लागतात, खूप छान कोथिंबीरीचा फ्लेवर येतो आणि या सगळ्या मिक्स पिठांनी खूपच मस्त लागतात। हे छान आपला पराठा लाटून झालाय। आता इथं आपण तवा गरम केलाय, ह्यावर आपण टाकून ह्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत साजूक तूप टाकून दोन्ही बाजूंनी आपण ह्याला भाजून घेऊया। भरपूर साजूक तूप टाकून भाजायचे, खूप मस्त लागतात। अगदी हे पराठे आपण पिझ्झा सारखे कट करून खाऊ शकतो। खुशखुशीत आणि खमंग लागतात हे कोथिंबीरीचे पराठे, हे मात्र नक्की। या पराठ्यासोबत दही, लोणचं किंवा केचप तुम्ही द्या, लहान मुलेही नक्की आवडीने खातील। च्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत कुठल्याही वेळी हे पराठे अगदी झटपट होतात आणि खूप मस्त लागतात। लहान मुलांच्या डब्यासाठीही उत्तम आहेत। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी काय करायचं तुम्हाला माहिती आहे, मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।